शुभ सकाळ सगळ्यांना. मी सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. हरतालिकेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आहे हरतालिकेचा आणि हरतालिकेच्या पूजेसाठी मी इथं फुलं गोळा करते आहे. फुलं, पानं आणि जे काही साहित्य लागतं ते हे आपल्या अंगणातल्या झाडांची फुलं आहेत आणि काही विकतची आणलेली फुलं आहेत. जे लागतं बेल, पान वगैरे सगळं मी इथं ताटात ऑर्गनाईज करत आहे. रोटरीचं पान महत्त्वाचं आहे, ते पण आणलेलं आहे. बाकीचं आरतीचं ताट आणि मेन म्हणजे पिंड बनवण्यासाठी वाळू लागते. यावेळेस वाळूची खूप कमतरता झाली. वाळू भेटणंच अवघड झालेलं, पण कशी तरी कुठेतरी भेटली आणि आता चला तर पूजेची तयारी करूया. इथं अगोदर देवपूजा करून घेतली आहे घरातल्या देवांची. त्यानंतर विधीपूर्वक आपण जे हरतालिकेची पूजा मांडतात ती पूजा मांडायची. अगोदर पाटाच्या खाली हा स्वस्तिक काढून घेतलेला आहे. थोडीशी रांगोळी काढून घेतलेली आहे स्वस्तिकची. मग पाट हा पुसून वगैरे घेतलेला आहे. पाट मला काय असं डिटेल्समध्ये माहीत नाही आहे, पण एक 10 ते 12 वर्ष झाले की आपण लग्न झाल्यापासून ही पूजा करतो आहोत आणि बघत पण आलेलो आहोत लहानपणापासून की कशी मांडायची असते. तर त्याच पद्धतीनं माझी आई किंवा माझ्या सासूबाई ज्या पद्धतीने मांडतात त्याच पद्धतीनं मी इथं मांडण्याचा प्रयत्न करते आहे. पाट पुसून घेतलेला आहे स्वच्छ फडक्याने. त्याच्यावर अगोदर हळदी कुंकू वाहून घेते आहे आणि नमस्कार करून घेते आहे. मी एका ह्याच्यामध्ये टोपमध्ये वाळू काढून घेतलेली. अगदीच चाळून नाही घेता आली कारण की ते ओली होती, चाळण्यात येत नव्हती. त्याच्यामुळं आहे तशीच मी पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे अगोदर आणि आता पिंड बनवायला सुरुवात करते. खूप मोठे मोठे खडे पण होते ह्याच्यात, पण चला असू देत, कामापुरतं वाळू तर भेटली. कारण की आजच्या ह्याच्यामध्ये वाळू भेटणं खूपच अवघड झालेलं आहे. मला काही एवढं असं परफेक्ट असं आर्ट करायला येत नाही. मला काही येत नाही, त्याच्यामुळे मी इथं जसं जमतं आहे तसं करण्याचा प्रयत्न करते आणि श्रद्धापूर्वक पूर्ण असं पिंड बनवून घेते. 'इथं पाहू शकता, इथं पिंड झालेली आहे, नंदी झालेल्या आहेत आणि ज्या का पार्वतीच्या 4 सख्या आहेत त्या झालेल्या आहेत. अगोदर आपण गणपतीचं आवाहन करणार आहोत, कारण की सगळ्या शुभ कामाची सुरुवात जी होते ती गणपतीपासून होते. तर अगोदर आपण इथं सुपारी घेणार आहोत आणि त्याचा अभिषेक, सुपारी म्हणजे गणपती म्हणून मांडणार आहोत, त्याचा अभिषेक मी इथं करून घेते. आपलं साधं दूध पाणी अभिषेक असं करून घेते. पाच वेळा पाणी, 5 वेळा पंचामृत घालून सुपारी पुसून पानावर ठेवून द्यायची. जे विड्याचे पान होतं त्याच्यावर आपण अक्षदा ठेवायची आणि गणपती त्याच्यावर मांडून घ्यायचा आहे. हळद कुंकू वाहून, एखादं फूल वाहून गणपतीचं आवाहन करायचं आहे. आपली पूजा निर्विघ्नपणे पार पाडावी असं गणपतीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर जे मेन आहे की हरतालिकेची पूजा. हरतालिकेची मूर्ती पण मी इथं आणलेली आहे आणि ती बरेच वर्षापासून, 1-2 वर्षापासून आहे माझ्याकडे.
हरतालिकेचा उपवास कुणी कुणी तीज म्हणून पण करतं सेलिब्रेट. बिहार वगैरे साईडला तीज म्हणतात त्याला. पार्वतीने शंकर हा पती मिळावा ह्यासाठीच हरतालिकेचं व्रत केलं होतं. इथं पाहू शकता माझ्याकडची हरतालिकेची मूर्ती कशी आहे. हरतालिकेच्या पुढं पण महादेवाची पिंड आहे, तिला अभिषेक घालून घ्यायचा आपण. हरतालिकेची अभिषेक करून झाल्याच्या नंतर मी आता महादेवाची पिंडीचा अभिषेक करण्यासाठी इथं घेतलेलं आहे काशीचं पाणी, जे की पाऊचमध्ये होतं. ते मला एक जणांनी काशीवरून आल्यानंतर दिलं होतं. ते मी इथं आपल्या घरातल्या पाण्याने भरलेल्या तांब्यामध्ये ओतून घेते आणि त्याच पाण्याने आपण महादेवांचा आपण इथं अभिषेक करणार. साध्या सोप्या पद्धतीनं मंत्रोच्चारणाने अभिषेक इथं मी घालून घेतलेला आहे. अभिषेक झाल्यास थोडं थोडंच अभिषेकाला पाणी यूज करते, कारण की जास्त टाकल्यास पाणी दोन्ही वाहून जाईल. त्याच्यामुळं दूध आणि पाणी थोडं थोडंच वापरते इथं अभिषेकासाठी. भस्म लावून घेते इथं मी. आणि हळदी कुंकू व्हायचे. महादेवाला प्रिय असणारं गोकर्णाचं फूल आणि बेल इथं पहिल्यांदा वाहून घेतलेलं आहे मी इथं. फुलं पानं वाहून झाल्याच्या नंतर ना इथं मी कापसाची जी वस्त्रमाळ केली होती ती इथं वाहून घेते मी. हरतालिका मातेला पण आणि शंकर महादेवाला पण आपण इथं वस्त्रमाळ इथं अर्पण करणार आहोत. वस्त्रमाळ घालून झाल्याच्या नंतर जे काही पानं होते, रुटरीचे पानं, चाफ्याचं पान, बेलाची पानं आणि 5 फळांची जी पानं होती, आंब्याचं पान, पेरूचं पान, सीताफळाचं पान, ते इथं मांडून घ्यायचं आहे. कारण की जेव्हा पार्वतीने ह्या हरतालिकेचं व्रत केलं होतं ते जंगलामध्ये एका गुहेमध्ये केलं होतं आणि तिथं फक्त रुटरीची जी पानं होती ते चाटून तिने हे व्रत पूर्ण केलं होतं. त्यासाठी आपण इथं धोत्र्याचं जे फळ असतं ते घेतलेलं आहे आणि फूल काही भेटलं नाही. बाकीचे आपल्याकडे जे फ्रूट अवेलेबल होते ते इथं मी ठेवते आहे. कणीस वगैरे जे काही असतं ते मी इथं सगळं विधीपूर्वक मांडून घेते आहे. आणि जे 5 प्रकारचे जे पानं वगैरे जे काही मी गोळा केली होती तिथं मांडून दिलेली आहेत. आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये आत्ता म्हणजे श्रावण महिन्यापासून जो महत्त्वाचं असं पान असतं ते आघाड्याचं पान असतं. ते आघाड्याचं पाणी इथं आम्ही वाहून घेते. नंदीला पण दूध वगैरे वाहून घेते आपण. दूध वाहून झाल्याच्या नंतर इथं नंदीला आणि पार्वतीचे ज्या 4 सख्या आहेत त्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं काम करते इथं मी. पूजा करताना पूर्णपणे व्हॉइस ओव्हर द्यायला मला काही जमलेलं नाही. त्याच्यानंतर हा व्हिडिओ तर खूपच लेट येतो आहे, कारण की मध्य काळात गणपती, गौराया आणि घरातली कामं, त्यानंतरची दगदग वगैरे, त्याच्यामुळं व्हिडिओ काय टायमिंगवर पोस्ट करायला आणि एडिटिंग करायला काही जमलंच नाही आहे. त्यामुळं पुढे हा व्हिडिओ खूप कधी येईन मला माहीत नाही, पण एडिटिंग करून ठेवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करते आहे. आणि व्हिडिओ लेट येईन त्यासाठी अगोदरच क्षमस्वी. इथं मी माझ्या पद्धतीनं साधी सोपी सिंपल अशी जी काय हरतालिकाची पूजा आहे तिथं संपन्न करून घेतलेली आहे. आणि
इथे मला अजून दीपक प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, आरती करायची आणि पोथी वाचायची आहे. हे पूर्ण मी इथं डिटेल्समध्ये दाखवण्याचा हाच उद्देश आहे की म्हणजे ज्याची त्याच्या गावाकडची ज्याची त्याची पद्धत वेगळी वेगळी असते आणि मग कोण कशा पद्धतीनं करतं, कोण नवीन असतं, कोण जुनं असतं, आणि त्यांना पण थोडीफार माहिती या व्हिडिओमधनं भेटायला पाहिजे म्हणून मी या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये मी कशी माझी हरतालिकेची पूजा संपन्न केली आहे इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता मी इथं दीप प्रज्वलित करून घेते आहे. त्यानंतर जे काय आहे ते उदबत्ती इथं लावून घ्यायचं काम करते. अगरबत्ती धूप वगैरे लावून घ्यायचं. टिपक्यांच्या मधली इथं मी महादेवाची पिंड इथं काढून घेतलेली आहे आपल्या पूजेच्या समोर, आणि इथं माझी सगळी पद्धत तुम्ही पाहू शकता. सुटसुटीत असं प्रत्येकाचं मी ठेवलेलं आहे, आणि घरची पण देवपूजा तुम्ही पाहू शकता कशी झाली. आई आल्याच्या नंतरून पुढून मग मी आरती केलेली, आरती इथं चालू केलेली आहे. आरती झाल्यानंतर मग गणपतीला आणि महादेवाला परत अक्षता वाहून घेतलेल्या आहेत, पुष्पांजली केलेली आहे आणि परत एकदा नमस्कार करून घेतलेला आहे देवांना. जो काही आपला खडीसाखरेचा जो नैवेद्य आहे तो इथं मी अर्पण करून घेते आहे. त्यासाठी मी इथं स्वस्तिक काढून घेते आणि त्याच्यावर मी नैवेद्य ठेवते आहे. त्याच्या बाजूने पाणी हे करते, ओवाळते आणि मग देवाला नैवेद्य दाखवून घेते आहे. हरतालिकेची कहाणी. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकरास विचारले, महाराज, सर्व व्रतात चांगले असे व्रत कोणते? श्रम थोडे, फळ पुष्कळ, असं एखादं व्रत असेल तर मला सांगा. अशी इथं विधीपूर्वक हरतालिकेची जी आपली पूजा होती ती संपन्न झालेली आहे. आरती झालेली आहे, पोथी वाचून झालेली आहे, आणि त्याचबरोबर तुम्हाला दाखवते ह्याची कथा कशी आहे हरतालिकेची. म्हणजे हे कहाणी संग्रह आहे, त्याच्यात ही हरतालिकेची कथा होती, आणि त्याच्यामुळं कळालं पण की कशासाठी हे व्रत केलं जातं. त्याच्यामुळे ही कथा वाचली आणि मग पूजेची सांगता केली. आजच्या दिवशी मी अशी पूजा केलेली आहे. तुम्ही कशी मांडलेली आहे पूजा नक्की मला कमेंटमध्ये सांगा. असेच व्हिडिओ नवीन गणपतीचे, गौऱ्यांचे तुम्हाला पाहायला भेटतील. नक्की माझ्या चॅनलला कनेक्ट राहा, आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या नवीन आणखी एका व्हिडिओमध्ये.